नमस्कार, मी मनीषा. स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. तर व्लॉगच्या सुरुवातीला तुम्हा सर्वांना वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. तर हे बघा, त्याच निमित्त आम्ही एक छोटीशी पार्टी केलेली. पण हे बघा, पार्टीला जाण्यापूर्वी घरातली कामं काही सगळ्यांनाच चुकली नव्हती. तर इथे ना ब्रेकफास्टसाठी मी इथे बॉईल एग केलं होतं आणि आज पार्टीमध्ये बिर्याणी होती. तर तो सेम मेनू मी घरी देखील मुलांसाठी आणि आहोंसाठी बनवला होता. म्हणजे त्यांचं देखील लंच आणि डिनर हे दोन्ही मी करून ठेवलं होतं. म्हणजे उशीर वगैरे झाला तरी मुलांना वगैरे खाता येईल. तर इथे आहे ना बिर्याणी बनवली होती, चिकन दम बिर्याणी. आणि माझ्याप्रमाणेच माझ्या सगळ्या फ्रेंडने घरी नॉनव्हेजच करून आल्या होत्या. कारण का आपण खाणार म्हटल्यावरती आहे ना घरच्यांना पण व्यवस्थित छान असं जेवण झालंच पाहिजे. बघा, वुमन्स डे जरी असलं तरी प्रत्येकीने आपापलं काम करूनच आम्ही पार्टीला आलो होतो. तर इथे हा माझा असा लूक होता. तर आम्ही सगळ्यांनी वन पीस घालायचं ठरवलं होतं आणि फ्रेंडच्याच घरी होतं. तर तिच्या घरी आम्ही सगळ्यांनी मिळून पार्टी करायचं ठरवलेलं. तर हे बघा, सगळेजणी एकत्र आल्या होत्या आणि त्याचबरोबर मुलं देखील आली होती. स्वरूप आणि श्रीशा नंतर येणार होते, कारण का आज सुट्टी होती. त्यामुळे मी पप्पांना थोडा वेळ त्यांच्या म्हटलं तुम्ही सांभाळा, तोवर नंतर मी त्या मुलांना घेऊन जाते म्हणून. तर हे बघा, इथे मुलं देखील आहे ना एका रूममध्ये छान अशी खेळत होते आणि आमचं देखील इथे छान मस्तपैकी गप्पा वगैरे चालू होत्या. आणि आहे ना आज पार्टीसाठी आहे ना स्पेशली आहे ना अमिताताईंनी आहे ना खूप सुंदर घरी केक बनवला होता आणि टेस्ट देखील त्याची अप्रतिम होती. आता पार्टीसाठी केक तर रेडी होता आणि तेवढ्यातच बिर्याणीची ऑर्डर दिली होती. तर ती बिर्याणी देखील आली होती. केक कटिंगच्या वेळेस स्वरूप आणि श्रीशा देखील आले होते. आणि आता आहे ना मुलांना बिर्याणी वाढायची होती. मुलांसाठी आहे ना दम बिर्याणी ऑर्डर केली होती आणि आमच्यासाठी तंदूर, म्हणजे तंदूर बिर्याणी थोडीशी आहे ना तिखट होती आणि दम बिर्याणी. आणि त्याचबरोबर पल्लवीने आहे ना मुलांसाठी आहे ना जिरा राईस देखील केला होता आणि खरंच खूप छान केलं होतं. म्हणजे आहे ना मुलांसाठी कोणाला तिखट लागलं तर तो राईस प्लस केक होता आणि आहे ना बिर्याणीबरोबर ती आहे ना पायनॅपल शिरा देखील भेटला होता, तो देखील होता. तर हे बघा काय काय मेन्यू होता ते तुम्हाला मी सांगते. कोशिंबीर. ओके, हे काय आहे? शिरा. पायनॅपल शिरा. तर इथे सर्वात आधी आहे ना मुलांसाठी इथे दम बिर्याणी आम्ही एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतली होती आणि राईस आणि पीस असे वेगळे केले होते. म्हणजे जर मुलांना तिखट वगैरे लागलं तर मग सेपरेट राईस देखील होताच ऑलरेडी, पण म्हटलं तो देखील आपण मिक्स करू नको म्हणून आम्ही असं वेगवेगळं काढलं होतं, जेणेकरून मुलांना खाण्यात देखील आहे ना खूप असं सोयीस्कर झालं होतं. त्यांना तिखट लागलं नव्हतं आणि खूप सगळ्यांनी छान आवडीने बिर्याणी खाल्ली. तर ए या दादूला बसव ना कुठेतरी. केक पशी नको जाऊ. ह्याला बसव ग. तर सगळ्यात आधी आहे ना छोट्या छोट्या मुलांना आम्ही ताटं वाढली. बघा, म्हणजे आज वुमन्स डे आहे, वुमन्सचा दिवस आहे, पण कामं काही कोणाला चुकत नाही. पार्टी असू दे किंवा काही असू दे, शेवटी म्हणजे सगळ्यांना थोडं थोडं काम करायलाच लागलं होतं. तर इथे सगळ्यात आधी मुलांना जेवण वाढायचं होतं, त्यांना भरवायचं होतं. जी लहान मुलं होते त्यांची आई त्यांना भरवत होते. तर मी पण म्हटलं थोडं श्रीशाला चारते, पण तिने काय मला चारून दिलं नाही. फिनिश कर हे आळस करायचं आणि खाऊन तरी झोपायला जायचं सुरू. हो तिला म्हटलं मी चारू खाली
आवड येतं मुलांना मुलांसोबत. चालू केक कसं झालंय? आम्ही त्या काकूंना थँक्यू बोला सगळ्यांनी. तर ह्या बच्चा पार्टीमध्ये ना सगळ्यात लहान श्रीषा होती. आणि पण बघा सगळ्यांमध्ये ना ती असं तिला वाटत होतं मी देखील मोठी आहे, सेपरेट तिला ताट दिलं आणि स्वतः हाताने जेवायचं होतं. अजिबात तिला मम्माची मदत नको होती. तर बघा छान असं जेवली ती आणि इथे मुलांचं जेवण होत होतं आणि तोपर्यंत आमची इथे आहे ना मस्तपैकी पार्टीला देखील सुरुवात होत होती. तर सुरुवात मस्तपैकी छान अशा डान्सने झालेली. जेवण झालं होतं आणि मी स्वरूप सुशाल आणि स्वरूपच्या 2 फ्रेंडला म्हटलं घरी जावा पप्पा आहेत. आणि तोपर्यंत आम्ही इथे जेवण करायला घेतलं होतं कारण का भूक लागली होती आणि बिर्याणीचा स्मेल आहे ना असा एकदम घरभर असा पसरला होता. त्यामुळे राहत नव्हतं. म्हटलं चला आधी जेवण करूया आणि मग डान्स. तर इथे सगळ्यांनी आहे ना जेवण करायला घेतलं होतं आणि खरंच बिर्याणी खूपच म्हणजे भारी होती. टेस्ट त्याची खूप छान होती. आणि त्याचप्रमाणे ताटात जो स्वीट डिश म्हणून केक आला होता ना त्याची चव देखील अप्रतिम होती. तर हे बघा बिर्याणी वगैरे घेतली. आपण नेहमी घरी वगैरे असं बिर्याणी नॉनव्हेज वगैरे जेवण करतोच, पण असं सगळ्यांबरोबर मस्तपैकी छान असं गप्पा मारत वगैरे जेवण केलं. त्यानंतर परत एन्जॉय. तर इथे सगळे परत डान्स करत होते आणि असं सगळे डान्स करत असले ना की आमच्यासारखे नॉन डान्सरचा थोडा प्रॉब्लेमच होतो ना. म्हणजे मनात भरपूर इच्छा असते पण करता काही येत नाही. मग म्हटलं चला असू द्या आपण व्हिडिओ तरी काढा. जेवण झालं होतं, डान्स झाला होता आणि सगळ्यांशी छान अशा गप्पा-टप्पा देखील झाल्या होत्या. आणि आता वेळ होती घरी जाण्याची. पण घरी गेल्यावरती जे दृश्य होतं ना हे बघा मुलं घरी होती आणि असा पसारा काढला होता की घरामध्ये कुठून उड्या मारून जाऊ हेच समजेना. तर तो आवरला आणि श्रीषा बघा मी गेल्या आधी माझ्याकडे आली मम्मा म्हणून. स्वरूप त्याच्या फ्रेंडबरोबर खेळत होता. तर आज संध्याकाळी मी जेवण बनवून घेतलंच होतं सकाळी, त्यामुळे संध्याकाळचं जेवणाचं टेन्शन नव्हतं. आणि आज वर्ल्ड कप मॅच जिंकली होती इंडिया. त्यामुळे ना अगदी दिवाळी दसऱ्यासारखं खाली गेल्यावरती असं वाटत होतं. खूप छान वाटत होतं. सगळीकडे फटाकड्यांचा आवाज होता. सगळीकडे कोण इंडियाची फ्लॅग घेऊन जात होते आणि भारी वाटत होतं. तर आजचा दिवस आहे ना खरंच खूप छान गेला. तर इथेच मी व्हिडिओ संपवते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून मला सपोर्ट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि